चांद म्हणाला, बँक बॅलन्स कडे पहा, दोघे आनंदाने राहत होत्या, तन मन धनाने त्याचं तिसरं पाहत होत्या. वटपौर्णिमा म्हणाली, वडाची झाडे तोडणारा हा पुरोगामी भाई आहे. समान नागरी कायदा येण्यापूर्वीची ही सगळी घाई आहे. रामदास फुले. आता आमिर खान हे लव जिहादचे ब्रँड अँबॅसेडर आहेत का? त्यांचे पिक्चर बघू नका असं हिंदू समाजाला सांगितलंय हिंदू जन आक्रोशचे नेते नितेश राणे यांनी. हे काय घडतंय महाराष्ट्रामध्ये? म्हणजे पुरोगामी, हिंदुत्ववादी वगैरे वगैरे ते सगळं जे राजकारणाची जी सरमिसळ झालेली आहे, त्याच्यामध्ये आमिर खानचं तिसरं लग्न चर्चेत आलेलं आहे. आता मग ज्या अर्थी आमिर खान हा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहे असं प्रशस्ती पत्र दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात. इतकंच नाही तर सहभागी देखील होतात सरकार म्हणून पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये. इकडे नितेश राणे आणि नितेश राणेंचं बघून कडव्या हिंदुत्वाचे आम्हीच ठेकेदार आहोत असं दाखवण्यासाठी मग शिवसेनाही आली एकनाथ शिंदे यांची. हे सगळं जे चाललेलं आहे त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, कुणी किती लग्न करावेत, काय करावेत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कायद्याच्या दृष्टीने त्याने काय विचार केला पाहिजेत, कसं सुरक्षित सगळं वैयक्तिक स्वातंत्र्य उपभोगलं पाहिजे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसा तो आमिर खानचा प्रश्न आहे. मग आता आमिर खाननी काय केलेलं आहे? 3 लग्न केलेले आहेत. मग पहिली त्याची बायको रीना दत्ता, त्याच्यानंतर दुसरी बायको किरण राव आणि तिसरी गौरी स्प्रॅट. आता पहिल्या ह्या ज्या दोन आहेत त्या हिंदू आहेत, रीना आणि किरण. आणि गौरी स्प्रॅट तिची आई जी आहे ती ख्रिश्चन आहे आणि वडील जे आहेत ते तमिळ आहेत. आता ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, धर्माभेदाभेद पलीकडे जाऊन, स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 नुसार लग्न करता येतात. तसं आमिर खाननी ते कायद्यामध्ये बसून केलेलं आहे. मग आता ह्या पहिल्या ज्या दोन आहेत, ज्या त्या लग्नाला स्वतः उपस्थितीत होत्या, त्यांची मुलं उपस्थित होती, सगळं ते कुटुंब उपस्थित होतं, त्या दोन्ही पत्नींना म्हणजे रीना दत्ता आणि किरण राव यांना घटस्फोट दिलेला आमिर खानने. म्हणजे आता कायद्याची काय अडचण आहे का? नाही. ते एकत्र. आता कायद्यातल्या पळवाटांवरून कसं दौडायचं, काय करायचं, हे भले भले अनेक जण कोणकोणत्या पद्धतीने वागत असतात. ते सगळं इतर क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं. आता आमिर खान मुळात सत्यमेव जयते. त्याने त्या मालिकेमधून त्या काळामध्ये ज्या पद्धतीने जे सामाजिक प्रश्न मांडले होते, आरोग्याचे प्रश्न होते, शिक्षणाचे होते, राष्ट्रीय एकात्मतेचे होते, अनेक प्रश्न त्याने मांडले आणि अतिशय चांगली ती मालिका त्याने चालवली. आता 2005-06 मध्ये गुजरातमध्ये ज्या वेळेला नर्मदा बचाव आंदोलन होतं, त्यावेळेला विस्थापित आदिवासी होऊ नयेत म्हणून आमिर खान त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन बसला होता. आणि त्याच वेळेला त्याचा फणा नावाचा चित्रपट आला होता. त्या फणा नावाच्या चित्रपटाला गुजरातमध्ये विरोध झाला प्रचंड. आता आज नितेश राणे म्हणत आहे, काय म्हणत आहेत, की या आमिर खानचे आता चित्रपट बघितले जाऊ नयेत असं त्यांनी बजावलेलं आहे. मग आता काय करणार? आणि जसं सुरुवातीला सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाणी फाउंडेशनच्या कामाचं कौतुक करतात, कसं सिंचनाखाली आलेली जमिनी, शेतकऱ्यांमध्ये कशी एकात्मता आहे, गटशेती कशी आहे वगैरे वगैरे, ते सगळं कौतुक करतात. आणि तो कौतुक करण्यासारखा आहेच विषय. मग त्यावेळेला आपल्या नितेश राणेंना आता ते काय सांगणार? आपण सरकार म्हणून वेगळं वागायचंय, पक्ष म्हणून वेगळं वागायचंय, मग आपलं हे दुतोंडी काम चालू आहे असं नाही म्हणणार का लोक वगैरे वगैरे. ते आता फडणवीस राणेंना काय नेमकं सांगणार हा प्रश्न आहे. आता आमिर खान म्हणजे ज्या वेळेला काक्रोच जनता पार्टी अभिजित दिपकेंची
आणि त्या आंदोलनाला आता जी काही धग निर्माण झालेली आहे ती निर्माण होण्यासाठी, त्याला नैतिक पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक हे पर्यावरणवादी हे ते उपोषण करत आहेत. आता हे सोनम वांगचुक आणि आमिर खान यांचं काय नातं आहे? थ्री इडियट जो सिनेमा प्रचंड गाजला, प्रचंड झाला, त्याच्यामध्ये रँचो नावाचं जे पात्र जे आमिर खानने केलेलं, ते पात्र सोनम वांगचुक यांच्या व्यक्तिमत्वावर आधारितलं पात्र. मग हा जो रँचो आहे, ज्या वेळेला सोनम वांगचुक हे आमरण उपोषण करतात आहे, त्यावेळेला तो दिल्लीला काही अजून गेलेला नाही. याच्यामुळे सगळ्या काय जेएनझी मध्ये त्याची चर्चा आहे. मग हाच जंतर मंतरवर आमिर खान एकदा अवतरला होता. कधी अवतरला होता? तो 2011 म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्यांना दुसरे गांधी असं म्हटलं गेलं होतं, ते अण्णा हजारे ज्या वेळेला आमरण उपोषण करत होते, काँग्रेसनी कसा भ्रष्टाचार केलेला वगैरे वगैरे, ते सगळं कोळसा वगैरे ते सगळं सांगत होते. आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन ही केजरीवाल, बेदी वगैरे, कुमार विश्वास यांनी ती सुरू केलेली. नंतर ते सगळे भाजपच्या कच्छिपी लागले, केजरीवाल सोडून. किरण बेदी झाल्या राज्यपाल. ते कुमार विश्वास ते आता कविता गायन वगैरे त्याचे मोठे मर्सिडीज मार्फत फिरतात, ते आता भाजपच्या झालेले आहेत. तो भाग वेगळा. मग ते हजारेंचं आंदोलन आरएसएसचा पाठिंबा, बीजेपीचा पाठिंबा, असं ते होतं. आणि आता ज्या वेळेला पुन्हा हे होत आहे, त्यावेळेला रँचो मात्र सोनम वांगचुक यांना भेटत नाही, हे असं चाललेलं आहे. आणि मग स्वतः आमिर खान ज्या वेळेला बोलेल, नितेश राणेंना उत्तर दे, आणि मग ते शिवसेनेचे संजय शिरसाट मंत्री त्यांना उत्तर देईल की समाजासमोर अशा लोकांना काय उघडं पाडलं पाहिजे आमिर खान सारख्याला, असं ते म्हटलेलं आहे. आणि ते नितेश राणे तर बोललेलं आहेतच. त्याच्यामुळं आता ते काय आमिर खान उत्तर देणार, ते काय 3 लग्न केलेले, कसे लग्न केलेले, काय केलेलं आहे, याच्या संबंधी तो काय बोलणार आहे, याची उत्सुकता आहे. आणि मग प्रत्येक बाबतीमध्ये म्हणजे सिनेमा त्याचे जे गाजले प्रचंड, लगान वगैरे कितीतरी नावं घेतात, ते सगळे सिनेमा ते चालतात. तारे जमी पर तो उतरवतो, म्हणजे त्याची एकूण जी आहे काम करण्याची पद्धत, एक अभिनेता म्हणून ती अतिशय उत्कृष्ट आहे, निर्विवाद आहे. आणि त्याचं ते कौतुक होतच आहे. आणि मग एक आपण राजकारणी जरी असलो, कलाकार जरी असलो, तरी मात्र आपण राजकारणी नाही, समाजकारणी आहे. आणि हे दाखवण्यासाठी प्रत्येक वेळेला, म्हणजे एकदा त्यांनी 2015 मध्ये इनटॉलरन्स वगैरे असं काहीतरी तो बोलला होता, त्याच्यावर बराच वादविवाद झालेला. तर त्याची अत्यंत भूमिका महत्वाची असते समाजकारणामध्ये. आणि मग त्यावेळेला ज्या वेळेला आता त्याला पुन्हा हिंदुत्ववादी जनाक्रोश नेते नितेश राणे यांनी टार्गेट केलेलं आहे, तो आता या परिस्थितीमध्ये काय उत्तर देतोय हेच आता आपल्याला बघायचं आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.